रामायण बंगल्यामागील दत्त मंदिर व हनुमान मंदिर परिसरातील ऐतिहासिक पिंपळाचा वृक्ष कसा पडला यामागील काही दिवसांपूर्वी शहरातील शरणपूर रोडलगत असलेल्या रामायण महापौर बंगल्यामागील श्री दत्तमूर्ती आणि पवनपुत्र हनुमानाची ऐतिहासिक मूर्ती या रातोरात बिल्डरने गायब केला होता। या संदर्भात त्याच वेळी पोलीस तक्रार देखील करण्यात आली। परिसरातील प्लॉट विक्री करून येथील नागरिकांशी वादही झाला होता। या प्रकरणाचा वेळोवेळी 9 न्यूज वृत्तवाहिनीने पाठपुरावा केला। त्यानंतर मंदिरातील मूर्त्या पुन्हा बसवण्यात आला। मात्र मागील 2 दिवसांपूर्वी या जागेतील ऐतिहासिक पिंपळाचे वृक्ष अचानक कसे काय पडले हा प्रश्न उपस्थित होतो। मात्र स्थानिकांमध्ये याबाबत शंका निर्माण झाली आहे, कारण या जागेवरून परिसरातील नागरिकांचा वाद सुरू असताना अचानक वृक्ष कसा पडला हे बघणं महत्त्वाचं आहे। आपण पाहू शकता हा वृक्ष काही दिवसांपूर्वी कशा पद्धतीने स्थितप्रज्ञ होता। या वृक्षामुळे परिसरात हिरवळ होती, थंडावा होता आणि आता अचानक हा वृक्ष पडल्याने याची चौकशी नक्कीच व्हावी अशी मागणी आता 9 न्यूज महाराष्ट्राच्या वतीने केली जाते। असे ऐतिहासिक वृक्ष जर पडले किंवा पाडले गेले तर याबाबत कोणाला दोषी धरावे? पडले असेल तरी ते पडायच्या आधी त्याची दक्षता का घेण्यात आली नाही? प्लॉट खरेदी विक्रीच्यामुळे हा वृक्ष पाडलाय की काय याची नक्कीच चौकशी व्हायला हवी अशी मागणी परिसरातून होत आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।